मुंडे यांचं मंत्रिमंडळात जरी पुनरागमन होणार नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत त्यांची मोठ्या पदावर वर्णी लागू शकते असे संकेत मिळत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी, अंतर्गत धुसफूस, पार्थ पवार यांचं नेतृत्व अमान्य, त्याच्यामुळे 20 ते 22 आमदार हे ऑलरेडी भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यातच धनंजय मुंडे यांची गरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सर्वस्व आहे. कारण त्यांची मुलूक मैदानी तोप, त्यांच्या सभा, त्यांचा प्रचाराचा धडाका आणि त्यांचं मास लीडर बेस हा त्यांना पॉझिटिव्ह त्यांच्या साईन करतो. त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचं पुनरागमन संघटनेत होऊ शकतं. 2 पदं त्यांना मिळू शकतात. एक तर राष्ट्रीय कार्यकारिणीत ते मुख्य प्रवक्ते पदावर जाऊन वापस महाराष्ट्रात प्रचारक होऊ शकतात, किंवा दुसरं पद आहे जे सुनील तटकरे सध्या जरी प्रदेशाध्यक्ष असले मात्र प्रदेशाध्यक्ष पद म्हणून ते सध्या महाराष्ट्रात कुठेही ऍक्टिव्ह नाहीयेत. त्याच्यामुळे ते पद देखील रिक्त झाल्याचं आपण बोललो जातो. त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याचे चान्सेस ह्या घडीला खूप मोठे आहेत, हाय आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पद होऊन महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीसाठी धनंजय मुंडे यांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट करू शकतो. येणाऱ्या काळात काही घटना घडतायत याच्यावर आपलं लक्ष आहेच. तोपर्यंत धन्यवाद.